दरम्यानच्या काळात मतांची काही विभिन्नता आली असेल, मात्र ती डिबेटच्या स्वरूपाची आहे. ती मतभिन्नतेची जरी असली तरी मनभिन्नतेची नाही. आणि मन जे आहे ते करुणेनी, हे दोन्ही पक्षांच्या जवळ तीच करुणा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्यायाची, स्त्री पुरुष समानताची ही भूमिका आहे. आणि संविधानिक मूल्यांना कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्याच्याशी तडजोड करणार नाही, ही ठाम भूमिका ही काँग्रेसची आणि अर्थातच वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही जे आहोत, ही नैसर्गिक आघाडी आमची आज या ठिकाणी होत आहे. याबद्दल निश्चित आनंद आहे. यासोबतच इतके दिवस म्हणजे आपण गेले अनेक दिवसांपासून विचारत आहात, दोन्ही पक्षांना, उभय पक्षांना विचारत आहात. आपल्याला सांगत असताना आम्ही इंडिया अलायन्स पार्टनर, महोई हे दोन शब्द वापरले गेले. आणि या शब्दांच्या सोबत बोलत असताना जी काँग्रेस पक्षाची भूमिका होती ती समविचारी पक्षांच्या सोबत देखील आम्ही जाणार, अशी भूमिका आम्ही आपल्याला सांगत होतो. आज मुंबईची घोषणा आघाडीची आम्ही करत आहोत. इतर उर्वरित 28 ठिकाणी आमची चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक स्वरूपात होईल. नगरपालिकेमध्ये आम्ही काही ठिकाणी सोबत लढलो, मात्र नगरपालिकेमध्ये सोबत लढत असताना समविचारी म्हणून वंचितच्या आम्ही सोबत आलो. आज मात्र आम्ही समविचारीवरून आता आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष हे मित्रपक्ष म्हणून राहतील. आणि आता आम्ही मित्रपक्ष आहोत, अशा स्वरूपाची घोषणा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उभय पक्ष हा करत आहे. याचा सार्थ स्वरूपाचा निश्चित आनंद आहे. ही प्रक्रिया घडून आणण्याकरता बराच काळ हा गेला, मात्र हरकत नाही. आतापासून एक नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत. आणि ही आजची जी आघाडी आहे ही सत्तेसाठी नाही तर ही विचारांची आहे. आणि भारतातल्या पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्याकरता संविधानवादी आणि मनुवादी ही जी लढाई आहे, यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यांना एकत्रित करून आम्ही पुढे जात आहोत. याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नेतृत्वाला, आदरणीय आंबेडकर साहेबांना, प्रकाशजी आंबेडकरांना मी धन्यवाद देतो की ही आज काळाची गरज होती. आज युगधर्म आहे की संविधानवाद्यांनी एकत्रित आलो पाहिजे आणि त्यानुसार आपण पुढे आज आलेलो आहोत. याबद्दल मी धन्यवादही देतो. सोबत ही चर्चा घडून आणण्याकरता सकारात्मकताची एक आवश्यकता होती. घडून आणणाऱ्याही शक्ती असतात, बिघडवणाऱ्याही शक्ती असतात. आणि यातून दोन पक्ष आहेत, दोन्ही पक्षाचे आपले बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात. दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात. त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं. मात्र हे जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धैर्यवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील. मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे. हा संख्येचा खेळ नाही तर हा विचारांचा मेळ आहे. आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. आज काँग्रेस स्थापना दिवस आहे आणि आज काँग्रेस स्थापना दिवसाच्या निमित्ताने म्हणजे योगायोग हा काँग्रेस स्थापना दिनाच्या औचित्यावर आज ही युतीची घोषणा होत आहे. यातही बरंच काही दडलेलं आहे आणि आगामी काळात या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात एक परिवर्तन झाल्याचं आढळून येईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करतो. आणि ही आघाडी जुळवण्याकरता चर्चेकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे आणि मुंबई प्रदेशचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सचिन सावंतजी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. धैर्यवर्धनजींनी पण त्याला साथ दिली, त्यांच्या चमूने साथ दिली. आणि ही सकारात्मकता जी दाखवली त्याबद्दल मी उभय पक्षातल्या सर्व नेत्यांचे स्वागत करतो. आणि धैर्यवर्धनजी तुम्ही दाखवलेल्या धैर्याबद्दल आमचाही हर्षवर्धन झालेला आहे. आणि हे आता वर्धनाचं जे सिलसिला आहे हा पुढे सुरू राहील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित हे सोबत निवडणुकीला एक दिलानं, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत.
डॉक्टर